पूरा मुंब्रा हरा कर देंगे असं म्हणत राज्याचं लक्ष वेधणारी नगरसेविका सहर शेख अखेर माध्यमांसमोर आली। मुंब्र्याच्या नगरपालिका निवडणुकीत कैसा हराया असं म्हणत ही नगरसेविका चर्चेत आली होती। राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचणाऱ्या याच नगरसेविका सहर शेखचं पद आता धोक्यात आलंय। सहर शेखने बोगस जात प्रमाणपत्र दाखला सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार दाखल झाली आहे। एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 4 शासकीय यंत्रणांना गंडवून त्यांनी हे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केलाय। 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सहर शेख या अखेर समोर आल्या। त्यांचे वडील युनुस शेख माध्यमांसमोर आलेत। आता या प्रकरणात सहर शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल होणार का असा प्रश्न विचारला जातोय। हे सगळं प्रकरण काय आहे आणि सहर शेखचं पद जाईल का हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। महाराष्ट्राच्या घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। जानेवारी 2028 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मधून सहर शेख या MIMच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या। निवडणूक प्रचाराच्या वेळी सहर शेख व त्यांचे वडील युनुस शेख यांनी मुंब्र्यामधील स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना अंगावर घेतलं होतं। झूठा जितेंद्र असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला थेट आव्हान दिलं होतं। तुतारी की मुतारी कर देंगे असं म्हणत या बाप लेकीनं प्रचारात केलेल्या अनेक वक्तव्यांनी महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं। निकालानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा कुणाची झाली तर याच सहर शेखची। सहर शेखच्या भाषणातून त्यावेळी कट्टरतावादाची अनेक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाली। निकालानंतर कैसे हराया असं म्हणत कुत्सितपणे हसून तिनं आमदार जितेंद्र आव्हाडांना जिव्हारी लागेल असं डिवचलं होतं। या सगळ्या प्रकारांवर त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती। आव्हाड एवढे शांत का असा प्रश्नही त्यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना पडला होता। परंतु आता आव्हाडांच्या याच शांततेत काय दडलं होतं हे समोर येऊ लागले। ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दीकी फरहा सबाब अहमद यांनी युनुस शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची मागणी केली आहे। वडील युनुस यांचा जातीचा दाखला बनावट आहे व अर्थातच त्यांची मुलगी नगरसेविका सहर शेखचाही जातीचा दाखला बनावट आहे असं या तक्रारीत म्हटलंय। या तक्रारीनंतर नगरसेविका सहर शेख पुन्हा चर्चेत आली। आता ही तक्रार काय आहे ते समजून घेऊयात। जावेद सिद्दीकी यांनी ठाणे तहसीलदारांकडे ही तक्रार दाखल केली आहे। तक्रारीत म्हटलंय की युनुस शेख हे मूळचे यूपीचे आहेत। यूपीच्या गाझियाबादचे ते आहेत। ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत। स्थलांतरितांना नमुना 10 लागू असतो, परंतु युनुस शेख यांनी नमुना 8 वापरून जात प्रमाणपत्र मिळवलं। अधिकाऱ्यांची दिशाभूल करून जातीचा दाखला काढला। त्यांची मुलगी सहर शेखनं तर मुंब्र्यात राहत असताना थेट मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवलंय। या दोघांच्याही जात प्रमाणपत्रांच्या कागदपत्रांची तपासणी करावी अशी तक्रार जावेद सिद्दीकी यांनी केली होती। ठाणे तहसीलदारांनी या तक्रारीची सुनावणी 18 मार्चला घेतली होती, परंतु या सुनावणीला आजाराचे कारण देत युनुस शेख गैरहजर राहिले होते। त्यांच्या वकिलांनी सुनावणीला हजर राहत जात प्रमाणपत्राची फोटोकॉपी तहसीलदारांकडे सादर केली होती। त्यानंतर पुन्हा 23 मार्चला सुनावणी झाली। त्यावेळी ठाण्याच्या तहसीलदारांनी शेख यांच्या जातीच्या दाखल्यात त्रुटी काढल्या। ठाण्याच्या रहिवासी असताना सहर शेखनं मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला का मिळवला अशी शंका उपस्थित केली। त्यानंतर हे प्रकरण माध्यमांसमोर आलं आणि त्याची देशभर चर्चा झाली। या तक्रारीनंतर व चर्चेनंतर सहर शेख व तिचे वडील युनुस शेख हे 2 दिवस नॉट रिचेबल राहिले। त्यानंतर हे प्रकरण जास्त चर्चेत आले, परंतु गेल्या शुक्रवारी सहर शेखचे वडील युनुस शेख हे मुंब्रा पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवून आले। पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्यांच्यावरील आरोप खोडून काढले। आम्ही नॉट रिचेबल नव्हतो। आमच्या कुटुंबातील एकाचा मृत्यू झाल्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो। कायदा व प्रशासनावर आमचा विश्वास आहे। येत्या 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन आम्ही याबाबत सविस्तर माहिती देऊ असं त्यांनी म्हटलं। करारा जवाब मिलेगा असं म्हणत युनुस शेख यांनी पुन्हा एकदा दंड थोपाटले। दुसरीकडे याच दिवशी सहर शेखचाही वानखेडे स्टेडियमवरचा व्हिडिओ व्हायरल झाला। IPLच्या मुंबई पंजाब यांच्यात झालेल्या मॅचसाठी ती स्टेडियमवर उपस्थित होती। सहर शेखनं इंस्टाग्रामवर स्टेडियममधील गॅलरीतील व्हिडिओ पोस्ट केला। व्हिडिओ पोस्ट करताना गेम ओव्हर असं तिनं लिहिलं। तसेच
तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ, कितनी कहाणी बनी कितना तमाशा हुआ, जाने तू कैसी होगी, हे गाणंही तिच्या व्हिडिओला लावलं. आता हे प्रकरण एकाच समाजातील दोन व्यक्तींमध्ये घडत असलं तरी महाराष्ट्राचं त्याकडे लक्ष लागलंय. प्रशासन या जातीच्या दाखल्यावर काय सांगतंय व त्यानंतर सहर शेखवर गुन्हा दाखल होईल का हे लवकरच कळेल. शिवाय गुन्हा दाखल झाल्यावर तिचं नगरसेवक पद जाईल का हेही तेवढंच मनोरंजक ठरणार आहे. आता या सगळ्या प्रकरणात सरकारकडून काय पावले उचलली जातात तेही पाहावं लागेल. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा या प्रकरणात काही रोल आहे का तेही लवकरच समोर येईल. परंतु सध्या तरी सहर शेख व तिचे वडील युनुस शेख यांच्या बातम्यांनी मात्र चांगलाच TRP वाढवला आहे. मित्रांनो, सहर शेखचं नगरसेवक पद रद्द होईल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.